नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जीसीसी टीबीसी मराठी टायपिंगच्या पेपरमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायची आहे, कशा प्रकारची नवीन पद्धत आहे, काय मार्किंग पद्धत आहे, कशा प्रकारे टाईप करायचं आहे, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला मराठी 30 च्या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण मी कव्हर केलेला आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, पेपर सुरू केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक ट्रायल पॅसेज आलेला आहे 3 मिनिटांचा। तर त्या ट्रायल पॅसेजमध्ये आपण सगळ्यात पहिले तर आपल्या कीबोर्डवर जेवढे काही बटन आहेत तेवढेही प्रेस करून पहा व्यवस्थित चालतात किंवा नाही चालत। जर चालत नसेल तर तेव्हाच आपण आपलं कीबोर्ड जे आहे ते आपण चेंज करून घेऊ शकतो। तर त्यामुळे तुम्ही ट्रायल पॅसेज टाईपही करू शकता किंवा तुमचं कीबोर्ड व्यवस्थित आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता। तर कोणताही शब्द टाईप केल्यानंतर आपल्याला एकापेक्षा जास्त स्पेस द्यायचं नाही मित्रांनो, एकच स्पेस द्या आणि प्रत्येक पॅराग्राफची सुरुवात जी आहे ते एक टॅब देऊन आपल्याला करायची आहे। तर तुम्हाला डिसेंबर 2024 या महिन्यात होणाऱ्या जे काही टायपिंगच्या जे परीक्षा आहे मराठीच्या ते अशाच प्रकारे तुमचे असणार आहे। याच्या पुढच्या संपूर्ण एक्झाम अशाच प्रकारे राहणार आहे। तर बघा, मी ते ट्रायल पॅसेज दिला आहे, तर ट्रायल पॅसेज टाईप करतो मी। तर सुरुवातीला एक टॅब मारायचा आहे। टॅब मारल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे काय ट्रायल पॅसेज दिलेला असेल ते आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। किंवा ट्रायल पॅसेज सर्वांनाच विचारला जाते, फक्त प्रॅक्टिससाठी दिलेला आहे। याचे कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे दिलेले नाही, त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका। फक्त तुम्हाला हा ट्रायल पॅसेज इथे दिलेला आहे। तर बघा मित्रांनो, आपला 3 मिनिटांचा ट्रायल पॅसेज झाल्यानंतर लगेचच आपल्याला इथे आपलं लॉग इन ID आणि युजर नेम आणि पासवर्ड इथं आलेला आहे। तर बघा, अशा प्रकारचं लेआउट तुमच्या पुढे येणार आहे। तुमच्या हॉल तिकीटवरच युजर नेम आणि पासवर्ड दोन्हीही दिलेला आहे। तर व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला टाईप करा आणि त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्याला कम्प्युटर टायपिंग एक्झामिनेशन इथं आलेलं आहे। सीट नंबर असणार आहे, कॅन्डिडेटचं नाव, सेंटरचं नाव, नेम ऑफ द सेंटर, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर इन्स्टिट्यूटचं तुमचं नाव, त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे। तर बघा, आपला सब्जेक्ट कोणता असणार आहे, जीसीसी टीबीसी 30 WPM टायपिंग मराठी आहे इथे सब्जेक्ट आपला। तर बघा, त्यानंतर इथे बॅच आणि डेट असणार आहे। त्यानंतर पुन्हा इथे लॉग इन ID आणि इथे पासवर्ड दिसणार आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन आणि स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर चालू करा। स्टार्ट केल्यानंतरच तुम्हाला सुरुवातीलाच इथे काय आलेला आहे, मेल आलेला आहे। तर बघा, आपल्याला संपूर्ण मेल जसा या ठिकाणी इकडे मेलिंग दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ते टाईप करायचं आहे। जसं आहे तसंच आपल्याला तिथं टाईप करायचं आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्ही लवकर जरी टाईप जरी केलं तरी तुमच्याला पूर्ण 5 मिनिटं पूर्ण वेळ घ्यावाच लागेल, तेव्हाच ते ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। ही नवीन परीक्षा पद्धतीनुसार आपल्याला पेपर सोडवायचा आहे। तर बघा, इथे 5 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे आणि या ईमेलला 5 मार्क दिलेले आहे। टायमिंग सुद्धा 5 मिनिट आहे आणि याला मार्क सुद्धा 5 आहे। तर जसं आहे तसं आपण टाईप करणार आहोत। ज्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल लॉक बंद करून ते टाईप करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी मराठी आहे त्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल लॉक चालू करून टाईप करायचं आहे। आणि ज्या ठिकाणी संख्या दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला न्यूमरिक कीचा वापर करायचा नाही। न्यूमरिक कीच्या ऐवजी आपल्याकडे जे ABCDच्या वरतं ABCDच्या जे बटन्स आहे त्याच्यावरचं जे काही नंबर की दिलेला आहे ते आपल्याला प्रेस करायचे आहे, तेव्हाच तिथे मराठीमध्ये आपल्याला संख्या येणार आहे मित्रांनो। तर एवढं लक्षात ठेवा। तर बघा, मेलमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये आहे मेल, तर आपण इंग्लिशमध्ये टाईप करूया। याच्यामध्ये काय जे काय असेल ते क्लीन इंडिया @hotmail.com म्हटलेलं आहे। तर जसं आहे तसं मी टाईप केलं। त्यानंतर इथे सब्जेक्टमध्ये आपल्याला जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट मराठीमध्ये आहे, तर स्क्रोल लॉक चालू केलं मी आणि स्क्रोल लॉक चालू करून बघा, आपल्याला स्वच्छ
अशा प्रकारे भारत अभियान फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या मित्रांनो, फुलस्टॉप द्यायचा आहे इथे। त्यानंतर आपल्याला जो काय मेसेज इथं दिलेला आहे तो संपूर्ण मेसेज इथं टाईप करायचा आहे। तर प्रिय जे काय असेल आपण संपूर्ण टाईप करून घेणार आहोत। जो मेसेज आहे तो व्यवस्थित आपल्याला तिथे टाईप करणार आहोत। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। आणि कोणत्याही टायपिंगच्या परीक्षेचे संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे। तर बघा संपूर्ण पॅराग्राफ मी टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे cleanindia.jpg अटॅचमेंट इथे जोडायची आपल्याला। तर इथे अटॅचमेंटच्या आयकॉनवर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लीन इंडिया जे काय असेल ती फाईल आपल्याला याच्यामध्ये शोधायची आहे, व्यवस्थित शोधा। स्क्रोल अशा प्रकारे जरी केलं तरी चालेल। अशा प्रकारे खाली जा। तर बघा या ठिकाणी दिलेला cleanindia.jpg, तर इथून ती फाईल घ्या आणि ते अटॅच बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यामध्ये जेवढ्या काही चुका वगैरे जर असेल तर तुम्ही चुका वगैरे आत्ताच दुरुस्त करू शकता। आणि 2 शब्दामध्ये फक्त एकच स्पेस असलं पाहिजे मित्रांनो। 2 जर स्पेस दिलं तर ते चुकीमध्ये आपल्याला घेतलं जाईल। तर आपल्याला चुका वगैरे काय करायच्या नाही। एक शब्द टाईप केला त्यानंतर एकच स्पेस द्या। तर बघा इथे मी सुधाकर टाईप केल्यानंतर कॉमा आहे, कॉमाच्या नंतर फक्त मी एकच स्पेस दिलेला आहे। त्यानंतर पुन्हा नुकतेचच्या नंतर पुन्हा एकच स्पेस दिलेला आहे, म्हणजे आपल्याला एकच स्पेस द्यायचं आहे। एकापेक्षा जास्त स्पेस आपल्याला 2 शब्दाच्या मदतीने ठेवायचं नाही आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला टाईप करायचं आहे। आणि त्यानंतर इथे सेंड बटन दिलेलं आहे, तर या सेंड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा तुम्हाला इथे मेसेज आलेला असेल, मेल सेंड सक्सेसफुली म्हटलेला आहे। तर आपला मेल जो आहे तो सक्सेसफुली सेंड झालेला आहे। तर बघा आपल्याला 5 मिनिटांचं ईमेल होतं आणि याला मार्कसुद्धा 5च आहे। आणि पासिंगसाठी फक्त आपल्याला याच्यातनी 2.5 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो। तर ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट मिळून संपूर्ण मिळून आपल्याला फक्त 14 मार्काची आवश्यकता आहे 35 पैकी। तर बघा हे 5 मार्काचं झालेलं आहे। त्यानंतर याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, तर याच्यानंतर आपले एवढे सेकंद झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक इथे सबमिट होणार आहे। आणि सबमिट झाल्यानंतर बघा आपल्याला स्पीड पॅसेज याच्यानंतरच आपल्याला स्पीड पॅसेज लागणार आहे। तर आपल्याला स्पीड पॅसेज टाईप करायचा याच्यानंतर। तर आपला स्पीड पॅसेज जो आहे तो 40 मार्कचा दिलेला आहे। तर आपल्याला जो स्पीड पॅसेज आहे तो 40 मार्कचा आहे। आणि ते बघा आपल्याला टायमिंग किती मिनिटांचा दिलेला आहे, 7 मिनिटांचा इथे आपल्याला टायमिंग दिलेला आहे। तर 7 मिनिटातच आपल्याला संपूर्ण हा जो पॅराग्राफ आहे जसा तसा याच्यातनी आपल्याला टाईप करायचा आहे मित्रांनो। तर सुरुवातीला टाईप करून घेऊया, एक टॅब द्यायचा आहे आणि एक टॅब देऊन आपण या पॅराग्राफची सुरुवात करायची आहे। जे काना मात्रा आहे जशी आहे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आपल्याला द्यायची आहे। तर व्यवस्थित आरामशीर टाईप करा मित्रांनो। जे सुरुवात आहे आपल्या स्पीड पॅसेजची, सुरुवातीला आपण थोडंसं आरामानं सुद्धा टाईप जरी केलं तरीही चालते।
जसं त्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे। काना मात्रावर थोडंसं लक्ष द्या। आणि जर कोणता शब्द जर तुम्हाला टाईप वगैरे करता येत नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर बघा इथे आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे। त्यानंतर एंटर बटन प्रेस करा आणि पुन्हा एक इथे टॅब द्यायचा आहे आणि त्यानंतर इथून सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे तर बघा आपला दुसरा सुद्धा पॅराग्राफ झालेला आहे। त्यानंतर शेवटचा पॅराग्राफ टाईप करून घेऊया आपण। तर बघा आपला पॅराग्राफ पूर्ण झालेला आहे आणि याच्यामध्ये जर काही चुका वगैरे जर असेल तर आपण चुका वगैरे दुरुस्त करू शकतो आपण। तर पाहून घ्या, चुका वगैरे असेल तर दुरुस्त करून घ्या। आणि चुका ते स्पीड पॅसेज झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्याला इकडे काय आलेलं आहे बघा, स्टेटमेंट इथे आलेला आहे। तर स्पीड पॅसेजला आपल्याला 40 मार्काचं स्पीड पॅसेज होतं आणि 40 मध्ये आपल्याला 16 मार्काची आवश्यकता आहे पासिंगसाठी। 40 पैकी 16 मार्काची आवश्यकता आहे। त्यानंतर आपल्याला इथे स्टेटमेंट आलेला आहे आणि स्टेटमेंटमध्ये बघा आपल्याला 20 मिनिटाचं इथे टायमिंग दिलेलं आहे आणि स्टेटमेंटसाठी 15 मार्क दिलेले आहे। तर टायपिंग करायसाठी 7.5 मार्क आहे आणि याचे जे काय फॉर्मॅटिंग असेल त्यासाठी 7.5 मार्क दिलेले आहे मित्रांनो। तर बघा आपलं स्टेटमेंट 15 मार्काचं होणार आहे।
तर व्यवस्थित सोडा. B3 पासून चालू करायचं आपल्याला. तर B3 मध्ये क्लिक करा आणि B3 मध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये जे काय आहे आपल्याला हेडिंग दिलं असेल ते हेडिंग आपल्याला जसं आहे तसंच टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त पहिले टाईप करून घ्या. आणि नंतर मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर बघा मी हेडिंग टाईप करून घेतलं. हेडिंग टाईप झाल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये B5 मध्ये अनुक्रमांक टाईप करून घ्यायचा आहे. तर B5 मध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला अनुक्रमांक टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर C5 मध्ये बघा आपल्याला विषयावर पुस्तके टाईप करायचं आहे. तर C5 मध्ये या ठिकाणी क्लिक करा आणि ते विषयावर आपल्याला विषय आहे, वार पुस्तके आहे अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्याच्या पुढे बघा आपल्याला D5 मध्ये काय आहे बघा. तर जानेवारी 2011 आहे. तर D5 मध्ये क्लिक करा. आता हे बघा एकत्र आपल्याला दिसत असेल तर कॉलम C ला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या म्हणजे थोडंसं वेगवेगळं वाटेल. तर बघा D5 मध्ये क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला जानेवारी टाईप करून घ्यायचं आहे आणि याच्या पुढे 2011 टाईप करून घ्या अशा प्रकारे. आता बघा तिथं मराठी आहे आणि इथे आपल्याला इंग्लिशमध्ये टाईप झालेलं आहे. तर न्यूमरिक कीचा वापर न करता बघा आपल्याला जे कीबोर्डच्या वरचं जे संख्या आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यातनी बघा 2011 टाकतो मी अशा पद्धतीने. त्यानंतर E5 मध्ये बघा फेब्रुवारी 2011 आहे. तर E5 मध्ये या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातनी बघा आपल्याला फेब्रुवारी टाईप करून घ्या. फेब्रुवारी टाईप केलं. 2011 पुन्हा याच्यातनी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर F5 मध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे. तर F5 मध्ये क्लिक करा आणि F5 मध्ये बघा आपल्याला मार्च 2011 टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यातनी मार्च 2011 टाईप करून घ्या अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर अनुक्रमांक 1 पासून तर आपल्याला 8 पर्यंत काढायचा आहे. तर 1 टाईप करा, खाली घ्या. त्याच्या खाली आपल्याला किती घ्यायचं आहे मित्रांनो, 2 टाईप करून घ्यायचं आहे. खाली आपल्याला 2 टाईप करा अशा प्रकारे. 1 आणि 2 ला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे कोणत्यातनी क्लिक करायचं आहे आणि इथून अशा प्रकारे आपल्याला रेप्लिकेट करत न्यायचं आहे. कुठपर्यंत काढायचं आहे, 8 पर्यंत. तर व्यवस्थित 8 पर्यंत काढा. तर 8 पर्यंत काढलेले आपण. त्यानंतर पुस्तकांची नावे टाईप करून घेऊया आपण. मराठी, त्यानंतर हिंदी एंटर करा. त्यानंतर इंग्रजी एंटर करा. त्यानंतर इतिहास एंटर करा. त्यानंतर भूगोल एंटर करा. त्यानंतर गणित ओपन ब्रॅकेट घ्या. ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. गणित झाल्यानंतर ओपन ब्रॅकेट घ्या. त्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेटमध्ये भाग 1 व भाग 2 टाईप करून घ्यायचा आहे. ओपन ब्रॅकेट टाईप केला आपण. त्यानंतर भाग 1 भाग स्पेस कॉमा स्पेस 1 टाईप करून घ्या. त्यानंतर गणित आपल्याला भाग 2 टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 2 टाईप करून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे बघा आपल्याला विज्ञान. त्याच्यामध्ये आपल्याला विज्ञान टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. विज्ञान टाईप करा. त्यानंतर जे काही हे संख्या असेल तेवढी ही आपण संख्या टाईप करून घेणार आहोत. आणि संपूर्ण टाईप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. तर संपूर्ण मी संख्या टाईप करून घेतो.
तर बघा मित्रांनो, संपूर्ण मी टाईप करून घेतलेलं आहे आपलं स्टेटमेंट. आता फक्त आपल्याला फॉर्मॅटिंग कशा प्रकारे द्यायचं ते आपण पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला बघा आपल्याला जे कॉलम्स आहे त्या कॉलमची विथ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. कोणताही नाव आपल्याला या दोन्ही रेषेला लागलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे सुटसुटीत आपल्याला ते कॉलम्स करून घ्यायचे आहे. कॉलम सी सुद्धा आपल्याला सुटसुटीत करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन म्हणजेच कॉलम डी पासून तर एफ पर्यंत सिलेक्शन करून घ्या. तिन्ही शेवटचे कॉलम सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि या तिन्ही कॉलमची विथ जी आहे ती आपल्याला सारखी ठेवायची आहे. तर बघा, तिन्ही कॉलमला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे कर्सर ठेवायचा आहे आणि क्लिक करून त्याची विथ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित, जेणेकरून आपलं जे काय हेडिंग आहे ते आपल्याला या टेबलच्या मदतीने आलं पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलं. त्यानंतर जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन करा. B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन केल्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर त्याला मेल आणि मर्ज करायचा इथून आणि त्याची दोन्ही अलाइनमेंट आपल्याला सेंटर करायची अशा प्रकारे मित्रांनो. त्यानंतर त्याला अंडरलाईन द्या. हे झालं आपलं मेन हेडिंगला. त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप काय करायची आहे बघा, जे सब हेडिंग आहे संपूर्ण सब हेडिंगला सिलेक्शन करा. त्याला सुद्धा बोल्ड करायचं आहे. बोल्ड केलं आणि बोल्ड केल्यानंतर बघा त्याला सुद्धा आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. अशा प्रकारे सर्वांना सेंटर अलाइनमेंट द्या. तर बघा, याच्यातले काही नाव आपल्याला इथे दबलेले आहे तर व्यवस्थित त्याची विथ आपल्याला पुन्हा थोडीशी वाढून घेऊया अशा प्रकारे. तर बघा, अशा प्रकारे मोकळं झालेलं आहे. अजूनही थोडीशी तुम्ही वाढवू शकता. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. किंवा या ठिकाणी आपल्याला खाली घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे टाईप केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काय अनुक्रमांक आहे 1 पासून तर 8 पर्यंत तेवढ्याला सिलेक्शन करा आणि त्याला सुद्धा सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे. त्यानंतर संपूर्ण जेवढे आपण स्टेटमेंट टाईप केलेलं असेल तेवढ्याही स्टेटमेंटला अशा प्रकारे इथून सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला आपल्याला ऑल बॉर्डर इथून द्यायची आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे 30च्या पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याला सोडवायचं आहे आणि याच्यामध्ये जर काही वगैरे चुका वगैरे जर असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क तुमचे कटणार नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर बघा, आपलं 15 मार्काचं स्टेटमेंट विचारलं जाते आपल्याला आणि पासिंगसाठी आपल्याला फक्त 7.5 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. तर आपलं स्टेटमेंट झालेलं आहे. त्यानंतर इथून सबमिट करायचं आहे. येस करा. त्यानंतर लगेचच बघा आपल्याला काय आलेलं आहे, इथे लेटर आलेलं आहे. तर आपल्याला आता लेटर सोडवायचं आहे. लेटरसाठी इथे 30 मिनिटांचा टायमिंग आहे आणि याला सुद्धा आपल्याला 15 मार्क दिलेले आहे. टायपिंगसाठी 7.5 मार्क आहे. टाईप केलं तरी तुम्ही याला 7.5 मार्क मिळते आणि जे काही त्याचं फॉर्मॅटिंग देसाल त्याला 7.5 मार्क आहे. असं आपल्याला 15 मार्काचं इथे लेटर विचारले जाणार आहे. तर बघा, आपल्याला लेटर कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर सुरुवातीला क्लिक करा आणि जे काय लेटर वगैरे असेल तर आपल्याला पहिले टाईप करून घ्यायचं आहे. संपूर्ण टाईप करून घेऊ आणि नंतर आपण त्याला फॉर्मॅटिंग देणार आहोत. तर बघा, इथे सब हेडिंग दिलेलं आहे. तर जे असेल ते आपण टाईप करून घेणार आहोत. टाईप केलं. त्यानंतर कल्याण टाईप करून घ्या. कल्याण स्पेस ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटमध्ये बघा आपल्याला काय टाईप करून घ्यायचं आहे, पूर्व टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला लागूनच डॅश द्या आणि डॅशमध्ये 421 टाईप करून घ्यायचं आहे. तर 421 टाईप करा. संख्या टाईप करते वेळेस नेहमी आपल्याला कीबोर्डवरच्या वरची जी संख्या आहे तेच टाईप करायचं आहे. न्यूमरिक कीचा वापर करायचा नाही मराठीच्या पेपरमध्ये. न्यूमरिक की जर वापरलं तर तिथे इंग्लिश शब्द अशा प्रकारे टाईप होते. तर आपल्याला इंग्लिश शब्द घ्यायचे, संख्या घ्यायची नाही. आपल्याला इंग्लिश संख्या, मराठी संख्या इथे घ्यायची आहे. तर 301 टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर एक एंटर बटन प्रेस करा. एंटर केलं. त्यानंतर आपल्याला जावक क्रमांक आणि दिनांक टाईप करून घ्यायचा आहे. जावक क्रमांक फुलस्टॉप द्या, स्पेस क्रमांक फुलस्टॉप स्पेस. त्यानंतर इथे कॉलन आहे, कॉलन द्या, स्पेस बी स्लॅश
654 डॅश 12 आहे, तर 12 टाईप करून घ्या. आणि बघा जावक क्रमांक आणि दिनांकामध्ये एकही स्पेस न देता आपल्याला डायरेक्ट दिनांक टाईप करून घ्यायचा आहे. दिनांक कॉलन स्पेस 1 सप्टेंबर 2011 टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा एकदा एंटर करा. एंटर केल्यानंतर हा जो ॲड्रेस आहे संपूर्ण ॲड्रेस जसा आहे तसाच आपण त्याच्या खाली टाईप करून घेणार आहोत. प्रति कॉमा एंटर. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कॉमा द्या. एंटर करा. एंटर केल्यानंतर त्याच्या खाली कल्याण. त्यानंतर आपण ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट घेऊ आणि त्याच्याने आपल्याला पूर्व टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा, स्पेस द्या आणि त्याच्या खाली त्याच्यानंतर बघा आपल्याला पोलीस ठाणे कॉमा एंटर. कल्याण कॉमा 421 अशा प्रकारे स्पेस 301 टाईप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टाईप करायचं आहे. पूर्ण ॲड्रेस टाईप झाला. एंटर करा आणि त्याच्या खाली बघा आपल्याला विषय आणि संदर्भ टाईप करून घ्यायचा आहे. तर आपण विषय टाईप करून घेणार आहोत. विषय स्पेस कॉलन स्पेस जे काय विषय असेल ते आपण टाईप करून घेणार आहोत. तर आपला विषय झालेला आहे. त्यानंतर संदर्भ टाईप करून घ्यायचा आहे. स्पेस कॉलन स्पेस पत्र क्रमांक कॉलन स बी /654 कॉमा 12 टाईप करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला संदर्भ सुद्धा टाईप करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला जो काय महोदय टाईप करून घ्यायचा आहे. एंटर करा आणि त्याच्यानंतर आपल्याला महोदय टाईप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कॉमा द्या. एंटर करा आणि पूर्ण पॅराग्राफ आपल्याला इथपर्यंत विचार करावापर्यंत टाईप करून घ्यायचा. तर मी संपूर्ण टाईप करून घेतो. इथपर्यंत दोन याच्यातनी पॅराग्राफ दिलेले आहे. इथपर्यंत पहिला पॅराग्राफ. एंटर करा. त्यानंतर पुन्हा इथे टॅब देऊन आपल्याला दुसरा पॅराग्राफ इथपर्यंत टाईप करून घेणार आहोत आपण.
तर बघा आपल्या दोन्ही पॅराग्राफ झालेले आहे. त्यानंतर एंटर बटन प्रेस करा आणि त्यानंतर बघा आपल्याला आपला कृपाभिलाषी टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर बटन प्रेस करा आणि त्यानंतर अध्यक्ष टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर करा आणि त्याच्यासोबत बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे, सोबत काही नाही टाईप करून घ्यायचं आहे. सोबत स्पेस कॉलन स्पेस काही नाही. तर अशा प्रकारे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. तर आपल्याला संपूर्ण टाईप झालेलं आहे आपलं पत्र आणि टाईप झाल्यानंतर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे त्या त्या ठिकाणी आपण एंटर देऊन घेऊ. तर बघा मेन हेडिंग आणि त्या ॲड्रेसच्या नंतर एक एंटर, जावक क्रमांक आणि दिनांकाच्या नंतर एक एंटर, पूर्ण व्यक्ती आणि त्याच्या ॲड्रेसच्या नंतर एक एंटर, त्यानंतर बघा संदर्भ आणि विषयाच्या नंतर एक एंटर आणि त्यानंतर कृपाभिलाषीच्या नंतर आपल्याला 2 एंटर इथे अशा प्रकारे द्यायचे आहे मित्रांनो. तर इतके एक्स्ट्रा एंटर आपल्याला 30च्या लेटरमध्ये आपल्याला द्यायचे आहे सुरुवातीला. तर आता काय काय करायचं बघा, जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला सिलेक्शन करा, बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. ते हेडिंग आणि त्याच्या खाली जे काही ॲड्रेस असेल त्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट इथून द्यायचे आहे. तर बघा त्याला इथून सेंटर अलाइनमेंट द्या. अशा प्रकारे सेंटर अलाइनमेंट दिली. त्यानंतर जावक क्रमांक आणि दिनांकाच्या मदतनी बघा आपल्याला 4 टॅब द्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4 टॅब द्या. त्यानंतर विषयीला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे आणि त्याला 2 टॅब द्या, 1 आणि 2. त्याचप्रमाणे संदर्भाला सुद्धा बोल्ड करा आणि याला सुद्धा आपल्याला 1 आणि 2 टॅब द्यायचे आहेत. तर 2-2 टॅब द्या. संपूर्ण पॅराग्राफला इथून जेवढे काही पॅराग्राफ असेल तेवढे पॅराग्राफला सिलेक्शन करा आणि इथून त्याला जस्टिफाय करायचं आहे. त्यानंतर आपला कृपाभिलाषी आणि त्याच्या खाली जे कोणी असेल त्याला सिलेक्शन करून घ्या. या चौकोनी बॉक्सवर कर्सर ठेवायचा आहे, क्लिक करून घ्या आणि 3.5 या लेफ्ट इंडेड आपल्याला 3.5 वर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मराठी 30चं लेटर सोडवायचं आहे. काही चुका वगैरे जर झाल्या असेल तर तुम्ही चुका वगैरे दुरुस्त करू शकता, त्याचे कोणतेही मार्क तुमचे कटणार नाही. तर चुका वगैरे दुरुस्त करून घ्या. चुका वगैरे सर्व दुरुस्त झालं असेल तर आपण सबमिटसुद्धा करू शकतो. तर पुन्हा पहा, याला 30 मिनिटं होते आणि 30 मिनिटं दिलेले होते या लेटरसाठी आणि याला मार्क किती होते, 15 मार्क दिलेले होते. तर संपूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करून पाहणार आहोत, म्हणजेच पुढचं लावणार आहोत. त्यानंतर बघा आपल्या शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हसाठी बघायच्यात नाही 25 ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, 25 मार्क आहे आणि 25च मिनिट आपल्याला दिलेले आहे. तर 25 मिनिटात 25 मार्काचा आणि 25 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 10 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट येणं आवश्यक आहे, म्हणजे 10 मार्क असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. तर ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत आपण. आता पहिला क्वेश्चन बघा ऑब्जेक्टिव्हचा. आपण कॉम्प्युटरवर टायपिंग करतो तेव्हा सर्व टाईप केलेला मॅटर डॅशमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्टोअर केला जातो जोपर्यंत तो हार्ड डिस्कवर कायमचा सेव्ह करत नाही म्हटलेला आहे. तर त्याला आपण रॅम म्हटले जाते. इफ डेटाबेस फंक्शन आहे का म्हणत आहे, तर इफ डेटाबेस फंक्शन्स आहे, बरोबर आहे. इन्स्टंट मेसेजिंग फक्त टेक्स्ट पाठवण्यासाठी परवानगी देतात म्हणत आहेत, तर चूक आहे. सॉरी, बरोबर आहे. काही ऑब्जेक्टचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केले जातात, ते डॅशच्या माध्यमातून ओपन किंवा एडिट करता येतात म्हणत आहे. त्याला बघा आपण काय म्हटलं जाते, त्याला आपण क्रिएटेड ऑब्जेक्ट म्हटले जाते. मेमरी ही संकल्पना बऱ्याच वेळा डॅशला समानार्थी आहे म्हणत आहे. तर मेमरी कशाला समानार्थी आहे, डेटाला आहे. आउटलाईन व्ह्यू मध्ये स्लाइड मधील मॅटर डॅश करता येते म्हणत आहे. तर आउटलाईन मध्ये स्लाइड मधील मॅटरला काय करतात बघा, अरेंज करता येते. संदेश पाठवून कनेक्ट आणि ब्रेकिंग डॅशने नियंत्रित केले जातात म्हणत आहे.
तर त्याचं उत्तर बघा सर्व्हर्स आहे. मॉनिटर हे डॅश डॅश डिव्हाइस आहे म्हणत आहे, तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. टेबलमधील कॉलमचा सर्वात वरती माऊसच्या साहाय्याने क्लिक केल्यास डॅश डॅश सिलेक्ट होते म्हणत आहे, तर टेबलमधील कॉलमच्या सर्वात वरती माऊसच्या साहाय्याने क्लिक केल्यास आपला कॉलम सिलेक्ट होतो. फॉर्मॅट सेल डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी बघा आपल्याला काय प्रेस करावं लागेल, तर आपल्याला Ctrl+Alt प्रेस करावं लागेल. डॅश डॅश या ऑप्शनचा वापर केल्यानंतर स्तंभाची रुंदी शब्दाच्या रुंदी एवढी होते म्हणत आहे, तर त्याला आपण ॲटोफिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर होते. नेटवर्कमध्ये डाटा ट्रान्सफर होत असतानाच वेग डॅश डॅश या युनिटमध्ये मोजतात म्हणत आहेत, तर कशातनी मोजल्या जाते, तर त्याला हर्ट्स म्हटले जाते. सुरुवातीच्या रोला जाण्यासाठी ही डॅश डॅश ही की वापरतात म्हणत आहे, तर त्याला आपण होम म्हटले जाते. माऊस बटनचे एकदा क्लिक करण्याच्या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे, तर त्याला आपण सिंगल की म्हटले जाते. पॉवरपॉईंटमध्ये स्लाइड शो चालू असताना डावीकडील खालच्या कोपऱ्यातील खालील कोणती ऑप्शन्स दिसतात म्हणत आहे, तर वरील सर्व आहे. आपण एक्सेल मधील विविध फंक्शन्स वापरून डॅश डॅश कॅल्क्युलेशन करतात म्हणत आहे, तर याचं उत्तर मॅथमॅटिकल आहे. मॅसेज पाठवणे यामध्ये जोडणे व तोडण्याचे डॅश डॅश हे कंट्रोल करते म्हणत आहे, तर मॅसेज पाठवण्यामध्ये बघा प्रोटोकॉल हे कंट्रोल करते. MS वर्डमध्ये डॅश डॅश अलाइनमेंट आहे म्हणत आहे, तर MS वर्डमध्ये आपल्याला 4 अलाइनमेंट असतात. नंबर आणि टेक्स्ट साठी ग्राफिक प्रेझेंटेशन खालीलप्रमाणे असते म्हणत आहे, तर नंबर आणि टेक्स्ट साठी ग्राफिक प्रेझेंटेशन कोणतं असते बघा, तर चार्ट आहे. वर्कबुकमध्ये अनेक शीट ॲड करता येतात म्हणत आहे, तर वर्कबुकमध्ये अनेक शीट ॲड करता येत नाहीत, तर वर्कशीट ॲड करता येतात, म्हणून हा उत्तर चुकीचा आहे. डॅश डॅश हे स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स आणि कॉपी मशीन यांच्या क्षमतेचे एकत्रीकरण असते म्हणत आहे, तर त्याला मल्टी फंक्शनल डिव्हाइसेस म्हटले जाते. कलेक्शन ऑफ 1024 GB डाटा म्हणजेच 1 टेराबाइट म्हटले जाते त्याला. एक सेल वरती जाण्यासाठी Shift+ टॅब कीचा वापर करतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. एक्सेल 2010 मधील रोची डिफॉल्ट हाईट असते म्हणत आहे, तर एक्सेल 2010 मधील रोची डिफॉल्ट हाईट किती असते मित्रांनो, तर त्याची हाईट आपल्याला 2.5 असते. ईमेलला डॅश डॅश या फाईल अटॅच करता येत नाही म्हणत आहे, तर ईमेलला काय अटॅच करता येत नाही बघा, तर ईमेलला .exe ही फाईल अटॅच करता येत नाही. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न झालेले आहे आणि त्यानंतर आपण आता सबमिट करून पाहणार आहोत आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत, तर परंतु तुम्हाला फायनल एक्झाममध्ये अशा प्रकारचे मार्क दिसणार नाही आहे. तर बघा आपण डिव्हिजन 1 मध्ये सुद्धा पास झालेला आहोत. डिव्हिजन 1 मध्ये आपल्याला 25 पैकी 14 मार्क मिळालेले आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये. डिव्हिजन 2 मध्ये बघा आपल्याला लेटर, इमेज, स्टेटमेंट या तिन्ही मिळून आपल्याला 14 मार्काची आवश्यकता होती, तर 35 पैकी आपल्याला 33 मार्क मिळालेले आहे. डिव्हिजन 3 मध्ये स्पीड पॅसेज मध्ये बघा आपल्याला 40 पैकी 16 मार्काची आवश्यकता होती आणि यामध्ये बघा आपल्याला 36 मार्क मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण तिन्ही सेक्शन मध्ये पास झालेला आहोत. तर बघा इथे दिलेला आहे डिव्हिजन 1, डिव्हिजन 2 आणि डिव्हिजन 3 आणि त्यातनी आउट ऑफ मार्क दिलेला आहे आणि त्यामध्ये बघा रिक्वायर मार्क आपल्याला इथे दिलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये 25 पैकी 10 असणं आवश्यक आहे. ईमेल, लेटर, स्टेटमेंट मध्ये 35 पैकी 14 असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर स्पीड पॅसेज मध्ये 40 पैकी 16 मार्क असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण संपूर्ण याच्यातनी पास होऊ शकतो. तर मित्रांनो आपल्याला सर्व याच्यातनी व्यवस्थित मार्क मिळालेले आहे. तर एकूण मार्क आपले किती झालेले आहे बघा,
82 मार्क आपल्याला मिळालेले आहे 100 पैकी, तर 82% आपल्याला मिळालेले आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये मार्क पाडायचे आहे। काही अडचण जर असेल मराठी 30च्या पेपरबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, नक्कीच तुमचा फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तर बाय।